खडकवासला विधानसभेचे महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी कोंढणपूर येथील तुकाई देवीला नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे। सध्या आपल्यासोबत भीमराव तापकीर हे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। अण्णा, आज तुकाई देवीला नारळ फोडून तुम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आहे, कुठले विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात? खरं तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आई तुकाई मातेच्या चरणी या ठिकाणी आशीर्वाद मागितला की या संपूर्ण खडकवासला मतदारसंघामध्ये एक चांगलं काम या ठिकाणी करण्याची पुन्हा मला संधी या ठिकाणी द्यावी। खरं तर आपण 3 वेळा या ठिकाणी या खडकवासला मतदारसंघामध्ये मला या मतदारसंघामधून निवडून दिलं। चौथ्यांदा मला या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणुकीला उभा आहे। खडकवासला मतदारसंघामध्ये विविध या ठिकाणी जे प्रलंबित प्रश्न असतात, वाहतुकीचा प्रश्न असतो, त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला 32 गावाचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे त्यांचा टॅक्सचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावरील रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा माझा मनोदय आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये खडकवासला ते खराडी हा मेट्रो मार्ग त्या ठिकाणी लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खरं तर विशेष करून त्या प्रस्तावाला मान्यता दिली। त्यामुळे खडकवासला ते खराडी हा मेट्रो मार्गाला 10,000 कोटीच्या प्रस्तावाला त्या ठिकाणी राज्य सरकारने मान्यता दिली। हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे जाणार आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून त्याला त्वरित त्या ठिकाणी परवानगी घेऊन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करण्याचा आमच्या सर्व खडकवासीय नागरिकांचा मनोदय आहे। आणि हे होत असताना आमच्या समाविष्ट झालेली जी 32 गावं पुणे महानगरपालिकेत आहे त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांचा जो कामगार त्या ठिकाणी भरती झालेले आहे त्या संदर्भात त्यांचा तो नोकर भरतीचा प्रश्न आहे, तो एक आपल्याला सोडवायचा आहे। टॅक्सच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महायुतीच्या प्रयत्नाला खरं तर यश त्या ठिकाणी आलेलं आहे। मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि जो ग्रामपंचायतीला टॅक्स लागू झालेला होता तो नियमानुसार कलमानुसार असणारे जे निकष आहे त्या निकषानुसार जो ग्रामपंचायतीला टॅक्स आकारला जातो त्याच्या दुप्पट रकमेने टॅक्स आकारावा अशा प्रकारचा या ठिकाणी आदेश त्या ठिकाणी पारित झालेला आहे। विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या, परंतु माझा आणि आमचा स्वतःचा आमच्या महायुतीवर विश्वास आहे की आम्ही त्या ठिकाणी नागरिकांना न्याय त्या ठिकाणी देऊ शकतो, त्यांचा टॅक्स कमी करू शकतो। अनधिकृत जी बांधकामं झालेली आहे, जसं 1997 साली पुणे महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट झाली आणि त्यांच्यासाठी जो गुंठेवारी कायदा त्यावेळेस अंमलात आणला होता तोच कायदा या ठिकाणी तेच निकष लावून त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा आणून त्या सुद्धा अनधिकृत बांधकामं या ठिकाणी नियमित करण्यासाठी जी या ठिकाणी गुंठेवारी कायद्याला आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करून तो एक नागरिकांना म्हणजे ते नागरिक आमच्याच गावा वस्त्या भागातले राहणारे गोरगरीब मध्यमवर्गीयांची त्या ठिकाणी छोटे मोठे जो प्रकल्प आहे त्याला न्याय देण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न राहील। असे भरपूर कामं आपल्याला या मतदारसंघामध्ये करायचे आहेत। चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जातात। ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांची साथ मिळणार आहे, विजयाचं समीकरण अधिक सोपं वाटतंय का? हे पहा, लोकसभेमध्ये आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून सुनित्रा वहिनी अजितदादा पवार यांचं सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही काम केलेलं आहे, मताधिक्य आम्ही सर्वांनी दिलेला आहे। त्यामुळे दादांचं विशेष प्रेम या खडकवासला मतदारसंघामध्ये आहे। त्यामुळे मतदारसंघामधील असणारे अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील राष्ट्रवादीचे, हे सर्व या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत। म्हणजे या प्रचाराच्या नारळ फोड्यामध्ये राष्ट्रवादीचा या ठिकाणी सिंहाचा वाटा राहील ही मला या ठिकाणी खात्री आहे। त्यामुळे दादा
हे त्यांना नक्कीच आवर्जून, आणि दादांचं विशेष प्रेम खडकवासला मतदारसंघावर आहेच, त्यामुळं दादांच्या बाबत मला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे की या ठिकाणी मतदान देण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा राहील. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचं प्रतीक असलेला सिंहगड किल्ला आपल्याच मतदारसंघामध्ये येतोय. तर सिंहगड किल्ल्याचा विकास किंवा तिथल्या पर्यटनासाठी चालना मिळण्यासाठी आपल्याकडे काही जाहीरनामा तयार आहे का? खरं तर सिंहगड किल्ला, या किल्ल्यावर जाण्याचा जो मुख्य रस्ता होता, म्हणजे आपण नांदेड पासून तर सिंहगड किल्ल्यापर्यंत किंवा या कोंढणपूर पासून तर अवसरवाडी मार्गे सिंहगड रस्त्यावर जाण्याचा जो मार्ग होता, खरं तर त्या रस्त्याचा मार्ग पूर्वीपेक्षा आज जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्रेकर म्हणजे कोणताही खड्डा मुक्त जरी म्हटलं तरी त्या ठिकाणचा रस्ता आपल्याला पाहावयास मिळेल. आता तो जो किल्ला आहे हा पुरातत्व विभागाकडे आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या काम करायचं म्हटलं तरी त्या पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते, आणि पुरातत्वाची विभागाची परवानगी घेतल्यानंतरच त्या ठिकाणी विकास कामं करता येत असतात. पाठीमागे सुद्धा मी महानगरपालिकेकडून काही निधी उपलब्ध करून दिला. नगरसेवक दिलीप बराटे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरेंचं शिल्प त्या ठिकाणी उभारण्यात आलं. परंतु हे सर्व करत असताना प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागत असते. आज त्या ठिकाणी आपण भगवा ध्वज उभा करण्याचा माझा प्रयत्न आहे, त्यासाठी तरतूद झालेली आहे. त्या ठिकाणी बुरुज जे आहे त्या संदर्भामध्ये आता 3 कोटी रुपये आणि पाठीमागच्या वेळी डीपीडीसीतून 3 असे 6 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे. परंतु या सर्व मंजुरीमध्ये माझं वैयक्तिक आमचं समाधान त्या ठिकाणी होत नाही. आपल्याला एकतर मुख्य पुरातत्व विभागाकडून त्याची एकदा परवानगी घेऊन एक सार्वभौम विकास असा त्या ठिकाणी सिंहगड किल्ल्याचा आराखडा तयार झालेला आहे. त्या संदर्भामध्ये त्याची परवानगी घेऊन एक चांगला सुसज्ज असा, आणि पर्यटन असेल रोजगार असेल या संदर्भामध्ये सिंहगड किल्ल्याचं महत्त्व हे जास्त आहे. पुण्यातील 8 विधानसभा आहेत, त्या 8 विधानसभामध्ये सर्वात जास्त मतदार असलेला म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा आपला मतदारसंघ आहे. त्यातही शहरी मतदारसंघ आणि ग्रामीण भागात मतदारसंघ, याचा समतोल नक्की तुम्ही कसा राखणार आहात? हे पहा, खडकवासला मतदारसंघामध्ये 5,76,000 मतदार आहेत. त्यामुळं शहरी भागामध्ये एक 75% भाग येतो, ग्रामीण भागामध्ये 75% मतदार येत असतात. आणि दोन्ही भागांचा समन्वय करण्यासाठी महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, ह्या कार्यकर्ते आम्ही आज जर या ठिकाणी ग्रामीण भागाचा विचार केला तर आमचे रमेश बापू कोंडे या ठिकाणी त्यांची शिवसेना आहे. राष्ट्रवादीचा विचार केला तर पुणे शहरामध्ये नगरसेवकाची संख्या राष्ट्रवादीची बरोबरीने आहे. त्यामुळे त्याचा जो समतोल आहे हा समतोल आता महायुती म्हणून जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षाच्या ताकदीच्या जोरावर मला वाटतं या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, आणि आम्ही तो नक्कीच त्या ठिकाणी विजय या ठिकाणी संपादित करू. विरोधक म्हणतात की खडकवासमध्ये परिवर्तन होणार, विरोधकांचं आव्हान वाटतंय? हे बघ, कोणी कोणाबद्दल काही बोलायचा ह्या लोकशाहीमध्ये जरी अधिकार असला तरी ज्यांचं कर्तृत्व असं आहे की दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचं, अशांनी आम्हाला या ठिकाणी काही शिकवू नये की आम्ही त्यांचं हे करू, ते त्यांचं म्हणजे परिवर्तन होईल, हे होईल. आपल्याच प्रभागामध्ये आपल्याच गावामध्ये आपण काय परिवर्तन केलं हे नागरिकांनी त्या ठिकाणी पाहावं. मी आमदार म्हणून या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की मला त्या भागामध्ये 3-3, 4-4 कोटी रुपयाची ड्रेनेज लाईन, रस्त्याला कामं करावी लागतात. याचा अर्थ तुम्ही स्वतःच्याच भागाचा जर परिवर्तन करू शकला नाही तर या खडकवासला मतदारसंघाचं परिवर्तन तुमच्याकडून कोणत्या अपेक्षेने या ठिकाणी मतदार करणार आहे. म्हणून त्यांनी परिवर्तनाची भाषा वापरू नये. आपण स्वतःपुरता स्वतःचा प्रभाग कसा आहे याचा विचार करावा. आम्ही आमची गावं असेल, त्या ठिकाणी रस्ते असतील, त्या ठिकाणी पाण्याची योजना असेल, या करण्यामध्ये आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने यशस्वी ठरलेलो आहे. त्यामुळे नागरिकांची एकच काही असो, चौथ्यांदा या ठिकाणी महायुतीचा आमदार म्हणून या ठिकाणी नागरिक मलाच संधी देतील ही माझी 100% खात्री आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. कोंढणपूर मधल्या तुकाई देवीला प्रचाराचा नारळ फोडला आहे, तिला नारळ फोडताना मंत्री म्हणून आम्हाला सर्वांना पाहायला मिळेल का, असं साकडं तुम्ही घातलंय का? हे पहा, आपण देवदेवतांचे आशीर्वाद घेत असतो. खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये देवदेवतांचं फार महत्व आहे आणि प्रत्येकाची देवदेवतावर श्रद्धा असते. तशी माझी सुद्धा प्रत्येक देवदेवतांवर श्रद्धा असते.
आई तुकाई मातेचा आशीर्वाद मला मिळाल्याच्या नंतर मला काही कमी पडणार नाही. जे माझ्या मनामध्ये आहे ते मी देवीकडे मागितलेलं आहे आणि ते मला मिळेल. जसं आता आपण हे सर्व बोलत आहे तसे त्यांच्या बी इच्छा आहेत. माझ्या वैयक्तिक माझी इच्छा प्रकट करण्यापेक्षा माझे जे महायुतीचे कार्यकर्ते आहे त्यांच्या मनासारखं होईल ही या ठिकाणी माझी खात्री आहे आणि ते करण्यासाठी आई तुकाई माता ही माझ्या पाठीशी राहील. तुकाई मातेचे आशीर्वाद माझ्या पाठीचे आहेत. जनता पण माझ्यासोबत आहेत. येणाऱ्या आगामी काळामध्ये त्यांची इच्छा असेल तर नक्की मंत्री होईल अशी अपेक्षा भीमराव तापकीर यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन नागनाथ शिंदे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.